शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। नगर शहरात विस्तबाग महाल परिसरात 4 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। यात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कृषी व उमेद महिला बचत गट महोत्सवाचाही समावेश आहे। या महोत्सवाला गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सुरुवात झाली। महासंस्कृती व कृषी उमेद महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती। या महोत्सवात ऐतिहासिक वस्तू, पर्यटन विषयक छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे। महोत्सवाच्या ठिकाणी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल तसेच बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंच्या स्टॉललाही नागरिकांनी पसंती दर्शवली आहे। काही राजकीय वरद हस्त असणारे व्यक्ती वारंवार काही वाईट प्रवृत्तीचे लोक हे पोलीस व पोलीस कुटुंबीय यांच्याबद्दल कायम अपशब्द वापरत असतात। तसेच आमदार नितेश राणे यांनी एका जाहीर सभेत वक्तव्य केले। या प्रक्षोभक भाषण केल्याने आमदार नितेश राणे यांच्यासह पोलिसांवर बोलणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगर वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत उजागरे समवेत पदाधिकारी उपस्थित होते। तोपखाना पोलीस ठाण्याजवळील आकाशवाणी केंद्रासमोरील एस मोबाईल शॉपी नावाचे दुकान बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून रोकड चोरून नेली। किरण गणेश कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। सीसीटीव्ही मध्ये 4 जणांनी शटर उचकवून सेंटर लॉक तोडल्याचं दिसत आहे। शहरातील ओढे नाल्यांवर झालेली अतिक्रमण काढून टाकावेत, बंदिस्त प्रवाह मोकळे करावेत तसेच पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीची दखल घेत पुढील कार्यवाहीबाबत नगरविकास विभागाकडे तक्रार पाठवली आहे। नगर शहरातील एमआयडीसी परिसरात एका 40 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून झालाय। आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे। सह्याद्री चौकातील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात हा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एमआयडीसी परिसरात मागील महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे। प्रथमदर्शनी पाहता हा दगडाने ठेचून खून झाल्याचं समजत आहे। घटनेची माहिती समजताच नागरिकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। एमआयडीसी परिसरात खून प्रकरणाचे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालंय। एमआयडीसी हद्दीत गुन्हेगारी चांगलीच बोकाळलेली असून एमआयडीसी परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे का? पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहिला नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।